नमस्कार मंडळी. मी राहतो ना ज्या कॉम्प्लेक्समध्ये, माझा फ्लॅट अगदी रोड टच आहे. बघायचं आहे? हे बघा. पण थांबा, हा साधासुद्धा रोड टच फ्लॅट नाही बरं का. इथे मेन रोडवर ट्रॅफिक झाली की लोकांना अचानक माझ्या कॉम्प्लेक्सची आठवण येते. टू व्हीलर येतात, थ्री व्हीलर येतात, फोर व्हीलर येतात आणि काही जण अशा स्पीडने येतात की मला कधी कधी वाटतं, भाऊ हा गुगल मॅपचा नवीन शॉर्टकट नाही आहे का. पण मंडळी, गंमत बाजूला ठेवली तर ही खरं तर आमच्यासाठी एक मोठी समस्या आहे. कारण हा काही सार्वजनिक रोड नाही, हा आमच्या कॉम्प्लेक्सचा अंतर्गत रस्ता आहे. इथे लोकल राहतात, लहान मुलं आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, महिला आहेत आणि रोजची आपली नेहमीची ये जा आहे. पण मेन रोडवर थोडीशी ट्रॅफिक झाली की अनेक वाहन चालकाला वाटतं चलो अंदर से निकल जाते आणि आमचं कॉम्प्लेक्स म्हणजे अक्षरशः ट्रॅफिक बायपास रोड. आता प्रश्न असा आहे की आपण किती वेळ वाचवत आहोत? 2 मिनटं, 5 मिनटं, 10 मिनटं. पण त्या 2-5 मिनटांसाठी इथे राहणाऱ्या लोकांना किती त्रास होतो याचा आपण विचार करतो का? सतत हॉर्न, त्याच्यानंतर शिवीगाळ, कधी कधी वाद आणि काही वेळा या वादाचं रूपांतर हाणामारीपर्यंत जातं. आणि मेन रोडची ट्रॅफिक टाळता जाता इथे ट्रॅफिक आणि नवीन प्रॉब्लेम निर्माण होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, समजा एखाद्या घरात मेडिकल इमर्जन्सी आहे आणि एखाद्या व्यक्तीला तातडीने हॉस्पिटल घेऊन जायचं आहे किंवा ॲम्ब्युलन्सला आत यायचं आहे, तर मग त्या व्यक्तींनीच्या काही मिनिटांचं काय, आपण आपले 5 मिनटं वाचवण्यासाठी कदाचित दुसऱ्यांचे अत्यंत महत्त्वाचे मिनिट अडवत असतो. म्हणून मी कोणावरही टीका करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत नाही आहे. फक्त एक छोटासा प्रश्न विचारते. उद्या हाच प्रकार तुमच्या घरासमोर झाला तर, तुमच्या घरासमोर दिवसभर हॉर्न वाजले तर, तुमच्या मुलाला रस्ता ओलांडताना धोका निर्माण झाला तर, तुमच्या गाडीला नुकसान झाले तर, किंवा तुमच्या घरात इमर्जन्सी असताना रस्ता अडवला गेला तर, तेव्हा तुम्हाला कसं वाटेल? मित्रांनो, आपण नेहमी म्हणतो आपला देश बदलायला हवा, शहर स्वच्छ पाहिजे, ट्रॅफिकची शिस्त पाहिजे. पण देश बदलण्यासाठी सुरुवात कुठून होणार? आपल्यापासूनच ना. सिविक सेन्स म्हणजे फक्त कचरा रस्त्यावर टाकणं नाही. सिविक सेन्स म्हणजे आपल्या सोयीनुसार दुसऱ्यांच्या गैरसोयीचाही विचार करणं. आपल्याला ट्रॅफिकमध्ये अडकायला कोणालाच आवडत नाही, मलाही नाही. पण थोडा वेळ जास्त लागला तर लागू द्या ना. कारण आपल्या 2 मिनिटाच्या सोयीपेक्षा एखाद्या कुटुंबाची शांतता आणि सुरक्षितता जास्त महत्त्वाची आहे. आणि हो, माझा फ्लॅट रोड टच आहे म्हणून तो रोड नाही आहे. म्हणून मंडळी, मेन रोडवर ट्रॅफिक दिसली की आमच्या कॉम्प्लेक्सला म्हणजे जय माता दी कॉम्प्लेक्सला शॉर्टकट म्हणून वापरण्याआधी एकदा विचार करा. थोडा उशीर झाला तर चालेल, पण दुसऱ्यांच्या घराची शांतता भंग होणार नाही आणि दुसऱ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होणार नाही. धन्यवाद.